वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक महिला आहे की ती महिला मागासवर्गीय खास करून दलित महिलांच्या बदनामी सत्राच्या बाबतीत सुपारी घेऊन म्हणजे त्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या बदनामीच्या सुपाऱ्या घेऊन ती सोशल मीडियावर बदनामी करत असते। त्याबाबत तिच्यावर महाराष्ट्रामधून बऱ्याच ठिकाणाहून गुन्हे दाखल आहेत। तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानासुद्धा ह्या महिलेने माननीय न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या बाबतीतसुद्धा आक्षेपार्ह स्टेटमेंट्स ती सार्वजनिकरित्या करत आहे। त्या महिलेचं असं म्हणणं आहे की ज्या महिलांनी तिच्यावर केसेस केलेल्या आहेत त्या केसेस खोट्या आहेत। त्या केसेस का खोट्या आहेत तर पोलिसांनी तिचे साधे फोनसुद्धा जप्त केलेले नाही। तर फोन पोलिसांनी जप्त केले नसतील तर तो नक्कीच पोलिसांचा त्या बाबतीत दोष नक्कीच आहे, कारण त्यांनी पूर्णपणे चौकशी केली नसेल किंवा अशा प्रकारे जर समजा चौकशी केली नसेल तर समोरची जी पार्टी आहे फिर्यादी पार्टी त्यांना माननीय न्यायालयामध्ये अर्ज देऊन चार्जशीटचं रिइन्व्हेस्टिगेशनसुद्धा करता येतं, पुरवणी चार्जशीटसुद्धा दाखल करता येते। तर त्या बाबतीत ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे। तर त्याच्या बाबतीमध्ये फोन जप्त करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांचे जे साथीदार आहेत त्यांची चौकशी करणे हे सगळे प्रकार होतीलच, परंतु ह्या महिलेचं असं प्रकारे म्हणणं आहे की न्यायाधीश जे आहेत त्यांनी 5-5 लाखाच्या पैशाचे व्यवहार केले आणि त्यांना जे तिचे विरोधक आहेत त्यांना मदत केली। तर एवढ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे स्टेटमेंट जर ती व्यक्ती जाहीररित्या देत आहे तर कसं आहे की एखाद्या न्यायाधीशाबाबतीत इतक्या गंभीर स्वरूपाचं स्टेटमेंट देत असताना त्या व्यक्तीने काहीच पुरावे दिलेले नाही आहेत। तर त्याचीसुद्धा चौकशी नक्कीच संबंधित तिचे विरोधक जे आहेत फिर्यादी त्याची ती चौकशी माननीय न्यायालयामध्ये अर्ज करून करता येईलच। परंतु कालच रात्री पुन्हा तिने अशा प्रकारे एक स्टेटमेंट दिलेलं आहे की एक घटना माननीय न्यायालयामध्ये न्यायाधीशांसमोर एक महिला गलिच्छ प्रकारे शिवीगाळ करते आणि गलिच्छ प्रकारे शिवीगाळ करून ती अश्लील हावभाव करून माननीय न्यायाधीशांसमोर व्यक्त होते। तर पहिल्यांदा तर तुम्हाला सांगते की ज्यावेळेला अशा कुठल्याही घटना होतात त्यावेळेला प्रत्येक केसचा रोजनामा रोज होतो आणि त्या रोजनामामध्ये त्या घटना मेन्शन होतात आणि जर अशा प्रकारच्या घटना होत असतील आणि ह्या महिलेचं आरोपी महिलेचं म्हणणं आहे की न्यायाधीश त्याची मजा घेतात तर ह्याची सुद्धा चौकशी